परत भेटतोय आपण अशा भन्नाट रेसिपीसोबत। आजची रेसिपी थोडी वेगळी होणार आहे आणि छान ग्रीन व्हेजिटेबल तुम्हाला आजूबाजूला दिसत असेल आणि छान मस्तपैकी कटिंग करून घेतलेलं आहे। ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडत असेलच तर व्हिडिओला लाईक करा। आपण घेतलेलं आहे मटार, शिमला मिरची, टोमॅटो, लसूण बारीक कटिंग करून घेतला आहे, हिरवी मिरची आणि एक लाल मिरची घेतलेली आहे आणि गाजर कटिंग करून घेतलेला आहे आणि स्लाइसमध्ये कांदा घेतलेला आहे। 2 कांदे घेतले आपण। तर एवढ्या सगळ्या इन्ग्रेडियंट्समध्ये आपण काय एक नवीन डिश बनवणार आहोत ते तुम्हाला शेवटमध्ये बघावं लागेल। तर करूया स्टार्ट। तर आपण यासाठी आणखीन एक इन्ग्रेडियंट घेतला आहे, तो म्हणजे बासमती तांदूळ। तर बासमती तांदूळ हा अर्धा तास छानपैकी धुवून भिजत घालायचा आहे। तर ते बाजूला ठेवूया आपण सध्या। त्यासाठी काय काय साहित्य आणखीन लागणार आहे ते बघूया। तर हा आहे खडा मसाला म्हणजेच गरम मसाला। तर गरम मसाल्यामध्ये मी काय काय घेतलं आहे, लवंग घेतलं आहे, तेजपान घेतलं आहे, दालचिनी घेतली आहे, मिरी घेतली आहे, एक बडी विलायची, छोटी विलायची आणि जिरं आणि चक्रीफूल। तर अशा प्रकारे छान मस्तपैकी या इन्ग्रेडियंट्सने खूप सुंदर आपली रेसिपी होणार आहे। व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडत असेलच तरच तुम्ही लाईक करा। आणि आपण थोडेसे काजूसुद्धा घेतले आहेत त्यासाठी। त्यामुळे काय होतं की आपल्या ज्या रेसिपीला खूप छानपैकी टेस्ट येते। तर एक मोठं पातेलं घेतलं आहे, त्यामध्ये तूप टाकून आपण तो गरम करून घेतो आहे। तर तुपामुळे खूप मस्त टेस्ट येते। तर तुमच्याकडे नक्की तूप खात असतील, आवडत असेल तर नक्की तूप वापरा। तर तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता। तर याच्यामध्ये आपण 2 टेबलस्पून मोहरी वापरलेली आहे। मोहरी छान तळतळू द्यायची आहे। सगळं इन्ग्रेडियंट्स आपण छान स्लो गॅसवरतीच आपल्याला गरम करून घ्यायचे, मस्त परतून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर छान गरम मसाला परतून झाला की त्यामध्ये आपण कांदा ॲड करूया। कांदा छानपैकी गोल्डन कलरचा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा जो तेलामध्ये तुपामध्ये छान परतून घ्यायचा आहे, तोपर्यंत आपल्याला ही पेस्ट करून घ्यायची म्हणजे लसूण, आलं आणि हिरवी मिरची त्याची पेस्ट करून घेतली आणि छान एक टेक्स्चर येतं, टेस्ट लागतं। लहान मुलं खात असेल तर कमीच तिखट वापरायचं आणि खूप छान या प्रकारे जर तुम्ही केलं तर खूप सुंदर रेसिपी होणार आहे आपली। तर मस्त तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आपले सगळे इन्ग्रेडियंट्स, जे व्हेजिटेबल आपण टाकले होते ते पण परतून घ्यायचे। त्या अगोदर आपण थोडासा काजू तुपामध्ये परतून घ्यायचा आणि त्यानंतर आपले शिमला मिरची, टोमॅटो, गाजर आणि बाकीचे जे इन्ग्रेडियंट्स आपण घेतलेले आहेत, जे तुम्हाला आणखीन त्यामध्ये ॲड करायचे असेल तर तेही तुम्ही ॲड करू शकता। तर अशा प्रकारे छान मस्त परतून घ्यायचं आहे तुपामध्ये। तुपाने खूप छान वेगळी टेस्ट येतात। आणि त्याच्यानंतर आपल्या त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान मस्तपैकी परतून घ्यायचं आहे। दोन 3 मिनिट असंच परतून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला राईस टाकायचा, जो राईस म्हणजे बासमती तांदूळ जो आपण 10-15 मिनटं भिजत घालायचं। अर्धा ताससुद्धा भिजू घालू शकतो जर तुम्हाला वेळ असेल तर। वेळ नसेल तर 15 मिनटं खूप झाली, 15 मिनटं पाण्यामध्ये थोडंसं भिजत घालायचं। आणि त्यानंतर छान आपला मसाला परतून झाला की त्यामध्ये आपण गरम मसाला ॲड केला आहे अर्धा टेबलस्पून आपण आता ॲड करतो आणि अर्धा टेबलस्पून आपण नंतर राईसमध्ये टाकणार आहोत। तर त्याला पण थोडंसं वेगळी टेस्ट येते। त्यामुळे काय होतं की दोन्ही आपल्या ज्या भाज्या परततात आपण त्याला पण एक वेगळी टेस्ट येते आणि राईसला पण टेस्ट येते। तर काही वेळा काय होतं की वरतून नुसतंच टाकल्यामुळे काय होतं राईसला थोडं जास्त प्रमाणात लागतं आणि कुठे अर्धा मसाला भाजीला असतो, अर्धा मसाला राईसला असतो। तर असं न होता तर थोडा मसाला याच्यामध्ये आणि त्यानंतर थोडा मसाला राईसमध्ये टाकला तर त्यामुळे दोन्ही याला छान व्यवस्थित मसाला परतता येताना लागल्या पण जातो आणि छान वेगळी टेस्ट येते। तर त्यामुळे आपण थोडं टाकलं आहे, अर्धा अगोदर टाकलं आहे आणि अर्धा आता नंतर टाकणार आहोत। तर छान त्यामध्ये राईस ॲड केला आहे। तर आता राईस छान वर खाली करायचं आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळं व्हेजिटेबल। आता छानपैकी राईस एकजीव झाला आहे। आता त्यामध्ये
थोडासा गरम मसाला आपण टाकणार आहोत, कारण तो आपण साईडला ठेवला आहे तो. तर छानपैकी गरम मसाला टाकून परत वर खाली करायचं, म्हणजे मिक्स करून घ्यायचं सगळं राईस आणि छानपैकी थोडा वेळ होऊ द्यायचं. तर छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला परत एक इन्ग्रेडियंट्स त्यात टाकायचं आहे, ते म्हणजे दूध. तर दूध हा एक तुम्हाला वेगळं वाटत असेल, पण दूध आणि थोडंसं पाणी टाकल्यामुळे काय होतं का आपला राईस एकदम मस्त सॉफ्टी आणि असं स्मूथ आणि एक वेगवेगळा दाणा असं तयार होतं आणि त्याच्यामुळे खायलासुद्धा खूप सॉफ्ट आणि छान टेस्ट येते. तर त्यामुळे आपण थोडंसं दूध वापरतो आहे. जर दूध तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही ते स्किपसुद्धा करू शकता. तर छान असं दूध टाकून त्याला एक वेगळं टेक्स्चर येते, वेगळी टेस्ट येते आणि खूप सुंदर असा राईस होतो. घमघमाट सुटतो सगळं घरभर आणि प्रत्येकाला हा राईस आवडेलच, कारण मी स्वतः हे केलेलं आहे आणि घरच्यांनासुद्धा खाऊ घातलं आहे. त्याच्यामुळे खूप सगळ्यांना खूप आवडला आणि मला खात्री आहे की ही जी रेसिपी आहे ती तुमच्या घरच्यांना नक्कीच आवडेल आणि नक्कीच तुम्हाला परत करायला सांगतील. तर ही रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि करून बघा. 2 मिनटं आपण याला झाकून ठेवते. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेलच तरच तुम्ही लाईक करा. माझ्या रेसिपी आवडत असेल किंवा तुम्हाला त्या बेनिफिट होत असेल, घरच्यांना ती आवडत असतील तुमच्या, तर तुम्ही जी रेसिपी करता तर तुम्हाला त्याची दाद मिळत असेल किंवा तुमची वावा होत असेल घरामध्ये की नाही खरंच खूप सुंदर असं तू रेसिपी करते, किंवा असं जर तुम्हाला कमेंट मिळत असेल घरी तरच तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, नाही तर डिसलाईकसुद्धा करू शकता. तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि अशा प्रकारे करून बघा, कारण घरात खूप सुंदर असा स्मेल येणार आहे. सगळीकडे दळबळतो याचा स्मेल आणि सगळे विचारतील तुम्हाला तू काय केलंस, काय बनवलं, आज नवीन रेसिपी काय केली, तसे सगळे विचारतील आणि त्यांना तुम्ही खात्रीशीर तुम्ही सांगू शकता आणि छानपैकी ही रेसिपी तुम्ही करू शकता. तर आता आपण याच्यामध्ये 1 टेबलस्पून वरून तूप टाकलं आहे. तर मी गाईचं तूप वापरते. तर गाईच्या तुपाने खूप कुठलाही साईड वे होत नाही आणि खूप छान असतं खाण्यासाठी पण पचण्यासाठी पण. त्यामुळे मी शक्यतो गाईचं तुपच वापरते आणि गाईच्या तुपाने छान एक टेस्ट पण येतं आणि खूप स्मेल पण खूप सुंदर होतो. तर अशा प्रकारे हा राईस जर तुम्ही घरी बनवलात तर म्हणजे एक प्रकारचा पुलावच आहे. तर हा पुलाव तुम्ही घरी बनवलात तर हा पुलाव सगळ्यांना आवडेलच, ही खात्रीशीर मी तुम्हाला सांगते. आणि घरच्यांनी कमेंट केल्यानंतरच तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा वेगवेगळ्या रेसिपीसोबत आणि वेगवेगळ्या इन्ग्रेडियंट्ससोबत. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगायचं आहे. बघूया परत भेटूया नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत खात राहा, मजेत राहा.